नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात JD ऑलराऊंडर हे यूट्यूब चॅनेल. दर्शको, खास आपल्या आग्रहास्तव हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आणि तोही लाडकी बहीण योजनेसंदर्भात. माझी एक जबाबदारी आहे आपल्या बहिणींसाठी, आपल्या मातांसाठी त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न हा मी व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे मी वारंवार लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट घेऊन येत असतो आपल्याजवळ. कारण कोणतीही महाराष्ट्रातील पात्र माता भगिनी वंचित राहू नये यासाठी हे माझे छोटेसे प्रयत्न आहेत. आणि हा जर व्हिडिओ संपूर्ण आणि सविस्तर जर पाहायचा असेल तर कुठेही न स्किप करता JD ऑलराऊंडर हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आजची काय अपडेट आहे हे सविस्तर जाणून घ्या. खास माता भगिनींच्या आग्रहास्तव मला काही फोन आले, काही मला मेसेज आले, काही कमेंट आल्या. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात हा एक नवीन व्हिडिओ मी तयार करत आहे. खास आपल्यासाठी मी काल महिला बाल विकास विभागात जाऊन भेट दिली. तिथून इत्थंभूत सर्व माहिती मी घेतली आणि ती माहिती घेतल्यानंतरच मी आपल्या समोर येत आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. कुठेही स्किप करू नका. जर आपण थोडं जरी स्किप केलं, व्हिडिओ मध्येच अर्धवट पाहिला, तर आपल्याला या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात माहिती भेटणार नाही. त्यामुळे आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि नेमकी ही काय अपडेट आहे आणि काय माहिती शासनाकडून प्राप्त झालेली आहे हे सविस्तर जाणून घ्या. कारण शासनाने महिला बाल विकास विभागाने आपल्याला अंतिम आणि शेवटचीच मुदत ही म्हणली तरी चालेल, शेवटचीच मुदत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. आणि ज्या माता भगिनी अजून या योजनेपासून विभक्त झालेल्या आहेत, त्यांनी या योजनेचा कसा फायदा होईल आणि कसा आपण पात्र होऊ याच्याकडे लक्ष द्या. चला तर दर्शको, आपण व्हिडिओ सुरू करूया आणि याची अपडेट इत्थंभूत माहिती आपण जाणून घेऊया. तर महिला भगिनींनो, मला आपल्याला एक माहिती द्यायची आहे. आपण पहिल्यांदा आपल्या जवळच्या जिल्हा महिला बाल विकास विभागात कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने आपली कागदपत्रे आणि त्रुटी दुरुस्त करून सादर करू शकता. पडताळणीनंतर त्यांचे थांबलेले पैसे सुरू होऊ शकतात. बघा, मी ऑलरेडी तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तंतोतंत माहित्या खऱ्या झालेल्या आहेत. काल मी स्वतः वैयक्तिक जाऊन माहिती घेतलेली आहे. तर आपल्याला जिल्ह्याच्या महिला बाल विकास विभागात जायचं आहे आणि पहिली आपण ऑनलाईन फॉर्म भरत होतो. पण आता ऑनलाईन फॉर्म बंद झालेला आहे. ऑनलाईन फॉर्म वेबसाईटच लाडक्या बहीण योजनेची बंद झालेली आहे. तेथे आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे आपण जिल्हा महिला बाल विकास विभागात जाऊनच तिथे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तर तो आता फॉर्म कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो. कारण मी वैयक्तिक महिला बाल विकास विभागात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची सविस्तर आढावा घेऊन माहिती घेऊन काही महत्वाचे पॉइंट मी आणलेले आहेत आणि ते पॉइंट आपण जर फॉलो केले तर नक्कीच आपल्याला याचे पैसे आपल्याला नक्कीच मिळतील. तर महिला भगिनींनो, आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे बघा, की मी सर्व नोट करून आणलेलं आहे. तर कार्यालयात जाताना कोणती कागदपत्रे सोबत न्यायची हे महत्वाचं आहे. ज्यावेळी आपण कार्यालयात जातो त्यावेळी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत ही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण काही महिला भगिनी काय करतात, गडबड असते, डोक्यात विचार असतात, टेन्शन असतात. आपल्याला योजनेचं आपण पात्र होऊ का अपात्र होऊ, तर त्या भरात डायरेक्ट जातात आणि डायरेक्ट जाताना आणि आपली फेरी वाया जाते. कारण जिल्हे आणि हे जे केंद्र आहे हे लांब लांब ठिकाणी असतात. आता समजा आपण खेडेगावात जर राहत असलो आणि एखादं केंद्र महिला बाल विकास विभागाचं कार्यालय 50 किलोमीटर लांब असेल, 100 किलोमीटर लांब असेल, आपल्यापासून एक तासा अर्ध्या तासांचं अंतर असेल, तर आपली
फेरी वाया जाता कामा नये. ज्यावेळी आपण महिला बाल विकास विभागात जातो, तर आपली फेरी वाया जाता कामा नये. त्यामुळे आपण जे मी सांगतोय डॉक्युमेंट, तीच डॉक्युमेंट आपण घेऊन जायचं आहे. तर महिला भगिनींनो, कागदपत्रेची एक फाईल आपल्याला तयार करायची आहे. तुमच्या लाडक्या बहीण योजनेची अर्जाची प्रिंट किंवा स्टेटसचा स्क्रीनशॉट ज्याच्यावर अपात्रतेचं कारण स्पष्ट दिसेल, असे स्क्रीनशॉट घ्यायचे आहे. त्याची एक प्रिंट आपल्यासोबत घ्यायची आहे. बघा, मी पहिला काय म्हणतोय बघा, जे अपात्र झालेले आहेत महिला, तर अर्जाची प्रिंट किंवा स्टेटस जो असतो स्क्रीनशॉटचा, त्याचा एक स्क्रीनशॉट आपल्याला मारून घ्यायचा आहे आणि त्याची प्रिंट काढायची आहे. नंबर 1 हे एक डॉक्युमेंट झालं. दुसरं, मूळ आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स. तुमचं मूळ आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स 2. तिसरं, बँक पासबुकची झेरॉक्स आणि बँकेकडून घेतलेली आधार लिंकिंग, NPCI मॅपिंगचे स्टेटस पत्र हे आपल्याला घ्यायचं आहे. लक्षपूर्वक माता भगिनींनो ऐका, हीच कागदपत्रे आपल्या महिला बाल विकास विभागात चालणार आहेत. बँक पासबुकची झेरॉक्स आणि बँकेकडून घेतलेले आधार लिंकिंग, NPCI मॅपिंगचे स्टेटस पत्र. 3 कागदपत्र झाली. आता चौथं बघा, रेशन कार्ड आणि फॉर्म भरताना जोडलेल्या उत्पन्नाचा दाखला. आपलं रेशन कार्ड आणि फॉर्म भरताना जोडलेला उत्पन्नाचा दाखला, हे 4 डॉक्युमेंट झाले. तर ही अतिशय 4 कागदपत्रे महत्वाची आहेत. परत एकदा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तुमची लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची प्रिंट, तुम्ही ज्यावेळी सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने जो फॉर्म भरला होता, त्याची झेरॉक्स कॉपी किंवा अपात्र, समजा तुम्ही अपात्र झालेला असेल, तर त्याच्यावर कारण पण असतं. खाली कारण असतं, अपात्र झालेलं असतं. त्याची स्क्रीनशॉट काढायचा आणि त्याची एक प्रिंट काढायची. 1 झालं. 2, मूळ आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स. 3, बँक पासबुकची झेरॉक्स, बँकेकडून घेतलेले आधार लिंकिंगचे स्टेटस पत्र. 4, रेशन कार्ड आणि फॉर्म भरताना जोडलेला उत्पन्नाचा दाखला. ही 4 कागदपत्रे आपल्याला घेऊन जायची आहेत. तिथे गेल्यावर तुमच्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी एक लेखी अर्ज तिथे द्यावा लागेल आपल्याला. म्हणजे तुम्ही स्वतः एक लेखी अर्ज करायचा आहे तिथे गेल्यानंतर. ही 4 डॉक्युमेंट तर आपल्या बरोबर ठेवायची आपण. त्यानंतर तिथे गेल्यावर तुमच्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी एक लेखी अर्ज द्यावा लागेल. कार्यालयीन अधिकारी तुमच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करेल. बघा, ही 4 डॉक्युमेंटची तिथला अधिकारी पडताळणी करणार आहे. तुमची कागदपत्रे योग्य आढळल्यास अधिकाऱ्याच्या विशेष लॉगिंग ID वरून तुमचा फॉर्म पुन्हा अप्रूव्ह केला जाईल, मंजूर केला जाईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म मंजूर होताच तुमचे जुने थांबलेले पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. बघा, अत्यंत आनंदाची बातमी आहे की मी सांगितलेली 4 डॉक्युमेंट हे मला विशेष तिथल्या महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी, माझे ते मित्र आहेत, त्यांनीही मला माहिती दिलेली मी सांगतोय. ही कुठेही माहिती आपल्याला युट्यूबवर मिळणार नाही. ही वैयक्तिक मी माहिती घेतलेली आहे. आणि ज्याप्रमाणे जर आपण मी जे हे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे जर आपण गेलात, तर 100% तुमचे पैसे मिळालेच म्हणून समजा. ही डॉक्युमेंटची जी आहे ती व्यवस्थित पडताळणी करणार. आणि जर पडताळणी व्यवस्थित, पारदर्शक, व्यवस्थित पार पडली, तर त्यांच्याजवळ एक विशेष लॉगिंग ID असतो. म्हणजे त्यांचा तो वैयक्तिक लॉगिंग ID असतो. तो कोणाजवळही नसतो, फक्त सरकारी व्यक्तीजवळच तो असतो. त्याच्या विशेष लॉगिन करून आपला फॉर्म व्यवस्थित तो भरेल आणि आपलं मंजूर काम होईल आणि आपल्याला पैसे मिळतील. आता तुम्हाला मी सोप्या भाषेत आणि एकदा सांगतो, लक्षपूर्वक ऐका महिला भगिनींनो. कारण आपल्या महिला खेडे भागातला असतात, काही ग्रामीण असतात, निराधार असतात, अशिक्षित असतात. अशा महिलांना सुद्धा जेणेकरून समजेल. शिक्षित असतील, उच्च शिक्षित असतील, त्यांना तर लगेच समजेल. ह्या दोन्ही महिलांनी व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. तुम्ही ज्यावेळी कार्यालयात जाता, तर तिथे गोंधळ उडू नये म्हणून तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगतो, कार्यालयाचा पत्ता पहिल्यांदा जाणून घ्यायचा आहे. म्हणजे कार्यालय कुठलं, महिला बाल विकास विभाग जिल्हा विभागामध्ये असतं ते. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, कलेक्टर ऑफिस परिसरात किंवा
प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय असते. कलेक्टर ऑफिस आपलं जिल्ह्याचं जिल्हा अधिकारी कार्यालय आहे. कलेक्टर ऑफिस किंवा प्रशासकीय भवन असतं जिथं, तिथं हे महिला बाल विकास विभागाचं कार्यालय असतं. तिथंच त्या कार्यालयातच आपला फॉर्म मंजूर होणार नाही. इतर कार्यालयात आपण जाऊन काही उपयोग नाही. हेच कार्यालय आपल्याला निवडायचं आहे. जिल्ह्याच्या लेव्हलला असतं. अर्ज करण्यास सादर करायचा आहे तिथे या योजनेच्या कामासाठी विशेष कक्ष किंवा टेबल नेमलेले असते. तेथे तुमच्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी एक लेखी अर्ज ऍप्लिकेशन द्यावे लागते. बघा, तिथं प्रत्येक टेबलला एक विशेष अधिकारी नेमलेला आहे महाराष्ट्र शासनात. तिथे आपल्याला ही मी जी तुम्हाला सुरुवातीला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, ते आपल्याला तिथं नेऊन द्यायचे आहेत आणि लेखी एक अर्ज आपल्याला द्यायचा आहे स्वतःचा. तो अधिकारी पडताळणी करणार, तुमच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करून व्हेरिफिकेशन करेल. जर तुमची चूक तांत्रिक असेल किंवा कागदपत्रे खरे असतील, तर त्याच्या लॉग इन आयडी वरून तुमचा फॉर्म भरून मंजूर तो करू शकतोय. म्हणजे सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण कुठेही वेळ न दवडता मी जे सांगितलेलं आहे, ती डॉक्युमेंट काय-काय लागतात, ही सगळी तोंडीच तुम्हाला आता सांगितलेलंच आहे आणि खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये पण मी अ, त्याचा म्हणजे कागदपत्र काय-काय लागतात, लेखी अर्ज कसा करायचा, काय याची सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कार्यालयाचा पत्ता पण दिलेला आहे. तिथे जाऊन आपण व्यवस्थित भरू शकताय. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय लक्षात नाही आलं तर. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी माहिती टाकणार आहे. तिथे तुम्ही जा. आता हे जर मी हे तुम्ही सांगितलेल्या लाडक्या बहिणींनी तंतोतड जर पार केलं, व्यवस्थित पारदर्शक फॉर्म आपली कागदपत्रे व्यवस्थित भरली आणि तिथल्या शासकीय अधिकाऱ्याजवळ नेऊन दिली महिला बाल विकास विभागामध्ये, तर आपलं तात्काळ 5 मिनिटात आपल्याला आपलं फॉर्म होईल योजनेचा आणि आपले जितके पैसे आहेत, तितके पैसे आपल्याला 100% मिळेल. जिल्ह्याच्या महिला बाल विकास विभाग कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने आपली कागदपत्रे आणि त्रुटी दुरुस्त करून सादर करू शकता. पडताळीनंतर त्यांचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू करू शकता. तर दर्शको, ही अतिशय महत्वाची बातमी मी परत-परत तुम्हाला का सांगितलं? कारण कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये. जी खरोखर गरजू आहे, त्या महिलेला तिच्या हक्काचे पैसे, योजनेचे पैसे हे मिळावे. त्यामुळे मी जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी माहिती आता आपल्याला दिली, ती तुम्ही व्यवस्थित फॉलो करा आणि तात्काळ आपल्या लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र व्हा. शेवटची संधी आहे महिला भगिनींनो. मी आपला एक भाऊ समजा, आपला कोणतंही आपलं एक मार्गदर्शक समजा. आपण आपल्या या सल्ल्यान तुम्ही जर गेला, तर नक्कीच आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळतील आणि निराधार महिला, गोरगरीब महिला, हिला थोडंफार का असेना, तिला एक जगण्याचं साधन, उदरनिर्वाह, एक आर्थिक हातभार महाराष्ट्र शासनाकडून मिळेल. त्यामुळे महिलांनो, त्वरा करा आणि तात्काळ त्या विभागात जा. कारण ऑनलाईन कॉम्प्युटर ह्या भानगडीत पडू नका. बघा, मी सुरुवातीला म्हणत होतो तुम्हाला, मी कोणत्याही बाकीच्या युट्यूबर सारखं कॉम्प्युटर, टच स्क्रीन टीव्ही असं करा, तसं करा, असं काही सांगत नाही. जे आहे ते तोंडी आणि लेखी सांगतो आणि महाराष्ट्र शासन सुद्धा आज आपल्याकडनं लेखीच घेत आहे. म्हणजे लेखीला किती प्राधान्य आहे ते तुम्ही पहा. ऑनलाईन बंद झालेलं आहे. आता ऑफलाईन डायरेक्ट अर्ज लेखी स्वीकारणार आणि त्यांच्या लॉग इन आयडी वरून तुमचा अर्ज मंजूर करणार. तर ज्या वंचित महिला आहेत, अपात्र महिला आहेत, त्यांनी तात्काळ जा आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र व्हा. तर हा व्हिडिओ कसा वाटला? आपण कुठून बोलताय? कुठल्या जिल्ह्यातून बोलताय? आपली तक्रार काय आहे? आपल्याला काय अडचण आहे? हे मला कमेंट करा. त्याचा रिप्लाय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.